विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे एस जी अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. तर तो म्हणजे भारतीय घटनेत आपण कोणत्या देशातून काय घेतले आहे याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. तर आता लक्षात घ्या. नंबर 1, संसदीय शासन पद्धती. संसदीय शासन पद्धती ही इंग्लंडमधून घेतलेली आहे. त्यानंतर नंबर 2, मार्गदर्शक तत्त्व. मार्गदर्शक तत्त्व हे आयर्लंडमधून घेतलेले आहे. त्यानंतर नंबर 3, मूलभूत हक्क. मूलभूत हक्क अमेरिकेमधून घेतलेले आहे. नंबर 4, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य हे अमेरिका या देशातून घेतलेले आहे. तर त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे 5वं म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन हे सुद्धा अमेरिका या देशातूनच घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की कायद्याचे अधिराज्य. तर कायद्याचे अधिराज्य हे हा जो महत्त्वाचा घटक आहे तो हे इंग्लंडमधून घेतलेले आहे. तर त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की 7वा मुद्दा आहे तो म्हणजे सामूहिक जबाबदारीची तत्त्वे. सामूहिक जबाबदारीची तत्त्वे ही सुद्धा इंग्लंडमधून आपण स्वीकारलेली आहे. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की कायदा निर्मिती म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कायदा निर्मिती हा महत्त्वाचा मुद्दा इंग्लंड या देशामधून घेतलेली आहे. त्यानंतर नंबर 9 आहे लोकसभेचे सभापती पद. आता मला सांगा, आपली जी लोकसभा आहे त्या लोकसभेच्या सर्व खासदारामधून एकाची निवड लोकसभेचा सभापती म्हणून करतो. तर ही पद्धतसुद्धा इंग्लंड या देशाकडून घेतलेली आहे. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन. तर आता मला सांगा, राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहाचं जर आपल्याला संयुक्त अधिवेशन जर बोलवायचं असेल तर हे जे तत्त्व आहे किंवा हे जे गोष्टी आहेत हे ऑस्ट्रेलिया या देशातून घेतलेले आहे. यानंतर संघराज्य पद्धत. संघराज्य पद्धत ही कॅनडा या देशातून घेतलेली आहे. यानंतर शेष अधिकारसुद्धा कॅनडा या देशातून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की 13वा जो घटक आहे तो म्हणजे घटना दुरुस्ती. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये एखाद्या कायद्यामध्ये जर आपल्याला बदल करायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला घटना दुरुस्ती करावी लागते. आणि ही घटना दुरुस्तीची जी पद्धत आहे ती म्हणजे दक्षिण आफ्रिका या देशातून घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे आपली भारतीय राज्यघटना तयार करते वेळेस कोणता मुद्दा किंवा कोणता कायदा, कशाची निर्मिती कोणत्या देशातून घेतलेली आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहिलेलो आहोत. जर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.